नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, जेई मेन सेशन 1 आणि सेशन 2 अशा दोन्ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात आल्या. या परीक्षेमध्ये साधारण दोन्ही परीक्षेमध्ये जवळजवळ 10 लाख विद्यार्थी अपेअर होते, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. आणि एका विद्यार्थ्यांनी 2दा परीक्षा जर दिली तर असं जर आपण गणित पकडलं, जवळजवळ जरी आपण 2 अटेम्प्टमध्ये 20 लाख विद्यार्थी पकडलेले असतील तरीही 15 लाख मुलं ज्यांनी दोन्ही वेळेस परीक्षा दिली. तर या 15 लाख मुलांपैकी साधारण 2.5 लाख विद्यार्थी आता जेई ॲडव्हान्ससाठी पात्र झालेले आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता, ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर जनरल कॅटेगरीमध्ये 93.10 पर्सेंटाईल, जनरल EWSमध्ये 80.38 पर्सेंटाईल, त्यानंतर OBC नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये 79.43 पर्सेंटाईल, SCमध्ये 61.15 पर्सेंटाईल, ST कॅटेगरीमध्ये 47.90 पर्सेंटाईल आणि PWD कॅटेगरीमध्ये 0.0079 पर्सेंटाईल. असे पर्सेंटाईल ज्या मुलांना आहेत, तर हे पर्सेंटाईल किंवा यापेक्षा जास्त पर्सेंटाईल असणारे मुलं हे आता जेई ॲडव्हान्ससाठी इलिजिबल झालेले आहेत. साधारण दोन्ही अटेम्प्ट मिळून जेवढे विद्यार्थी अपेअर होते त्यापैकी 2,500 मुलं आता ॲडव्हान्ससाठी पात्र आहेत. 23 एप्रिलपासून या परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नोंदणीसाठी 2 मे ही अंतिम तारीख आहे. आता वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जर आपण बिलॉंग करत असाल, परंतु आपण सेंट्रलचं कास्ट प्लस OBC NCL ज्याला आपण म्हणूया ते नसेल, तर आपण ते काढावं. साधारण 1 एप्रिलनंतर काढलेलं सर्टिफिकेटच आपल्याला या परीक्षेसाठी अपलोड करावं लागतं किंवा त्याचे डिटेल फिल करावे लागतात. जे मुलं ॲडव्हान्ससाठी इलिजिबल झालेले आहेत किंवा मी सांगितलेल्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त पर्सेंटाईल त्यांना आहे, अशा मुलांनी तात्काळ आपली ॲडव्हान्ससाठीची जी काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी. 2 मे ही या परीक्षेसाठीची अंतिम दिनांक आहे रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं. आणि परीक्षा जी होणार आहे तर ती पुढच्या टप्प्यामध्ये 2 मेपर्यंत नोंदणी होईल. त्यानंतर 18 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. जे मुलं या परीक्षेला सामोरे जातील किंवा अपेअर होतील अशा मुलांच्या संदर्भाने या परीक्षेचा रिझल्ट हा 2 जून रोजी पब्लिश होणार आहे. त्यानंतर पुढची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल. आपल्या सगळ्यांना माहिती की जेई मेन्समध्ये चांगले मार्क्स आले तर आपण NIT, IIIT, JFTSला अर्ज करू शकतो. जर आपण जेई मेन्समध्ये चांगले पर्सेंटाईल होते आपण ॲडव्हान्स दिली आणि ॲडव्हान्समध्येही आपलं चांगला परफॉर्मन्स असेल तर मग आपण IITसाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. सो अतिशय महत्त्वाची ही ॲडव्हान्स एक्झाम आहे, ज्याच्यात 2.5 लाख मुलं आता यानंतर अपेअर होतील. आणि आत्तापर्यंत जेई मेन्समध्ये एकूण जे 15 लाख मुलं अपेअर झाले दोन्ही अटेम्प्टला मिळून, म्हणजे एका मुलाने जर डबल दिली असेल तर सगळे मिळून 15 लाख मुलं होतात, जरी 2 वेळेस 10 लाख असतील तर. कारण काही मुलांनी डबल दिलेली आहे, काहींनी पहिली एक्झाम दिली नसेल त्यांनी सेकंड अटेम्प्ट दिलेला आहे. तर असे आपण युनिक स्टुडंट जर म्हटलं आपण तसं जाऊन 15 लाखाच्या आसपास हा आकडा जातो. सो ज्या मुलांनी आता जेई मेन्सच्या माध्यमातून ॲडव्हान्ससाठी इलिजिबल झालेले आहेत, 2 मे पूर्वी आपली अर्ज प्रक्रिया आपण पूर्ण करावी. आणि या परीक्षेनंतर ॲडव्हान्ससाठी जर आपण इलिजिबल झालात तर मग आपल्याला पुढच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश प्रक्रियेला जाता येईल. दुर्दैवानं जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये चांगलं यश नाही मिळालं तर जेई मेन्सच्या माध्यमातून आपल्याला NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट याचे तर दरवाजे उघडे आहेतच, सोबतच आपण जेई मेन्सच्या स्कोअरवर महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सुद्धा नक्की भाग घेऊ शकतो. सो सगळ्याच मुलांच्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. जेई ॲडव्हान्ससाठीची ॲप्लिकेशन प्रक्रिया आपली सुरू झाली आहे. जे मुलं इलिजिबल असतील त्यांनी आपली लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. हे महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद.